पुढे इथं आणि पुढे एक तिकडे. हा तुमच्या त्या गावठांच्या आधी जे अशी. आणि आडवे तुमच्या खड्डे त्या गाड्या अलीकडच्या direct आपटात येतात. थोडं गाव बरं आहे जरा. तिथं जरा. आमचं गाव पण जरा तालुक्याच्या पूर्वपट्टीचं असल्यामुळं थोडस रस्त्याचं बरंच प्रमाणात खराब पडत. आणि या रस्त्यामुळे एसटी पाठवायला जरा अडचण होती. एसटी काय होतं अचानक तिथं लागत नाही डेपोला. अचानक कॅन्सल करते. हा, अचानक लागत नाही काय नाही आधी वेळा आणि बरेचसे पोर येतो 10-15 पोर येतो सकाळची गाडी पूर्ण बंद हा. बरोबर. सकाळची पण चिंचोशीला आहे ना मुलांना एसटी शिवाय पर्यायच नाही शाळेत जायला. कारण 7:30 आहे ना 2 एसट्या आणि एक बस फुल भरून जाते 3 सुशी आणि दावडीमध्ये. तरी आता काय सकाळची ती बस असल्यामुळे दावडीमध्ये PMT चालू झाली. फुल भरते. तिथं पोरांचा चांगला एक पर्याय झाला. तर ही बस नसते मग आवडीत शिक्षणाचं आता काय होतंय आपल्या खेडशिवाय पर्याय नाही. इकडे उलट आहे ना पिंपळगाव पिंपळगाव चाकण मग आणि परत हा इकडे. पुढचा जो ह्या रस्त्यामुळे आता ती शिदेगावांवरून जी गाडी आहे ना तिला पण या रस्त्यामुळे ते शिदेगावांवरून जसं अचानक गाडी नाही आली तर सगळी ठिकाणचे त्यांचे विद्यार्थ्यांचं याचं सगळं येण्या जाण्याचा प्रश्न येतो. आणि यांच्याशी हे झालं होतं. छत्र साहेबांची हा जो आपला आहे ना पुणे जिल्हा मार्ग आहे. नाही नाही आपलं जे जिल्हा परिषदेकडे आहे कचऱ्यांना लावून तात्काळ आपण त्यांना सांगितलं होतं की दुरुस्ती तरी कमीत कमी. साहेब नमस्ते. नमस्ते. इथं चिंचोशीमध्ये आलो आहे. आपल्या सभापतीताई आहेत, विद्याताई मोहिते इथले चिंचोशी दावडी सरपंच आहेत, काही सगळे तरुण सहकारी चेअरमन आहे. ते शाळेच्या विद्यार्थ्यांचा जो प्रश्न आहे की खड्डे पडल्यामुळे एस टी अचानकपणानं कधी कधी बंद करतात किंवा हे करायला, तर याच्यामध्ये तातडीने हा रस्ता दुरुस्त होणं गरजेचं आहे. कसं करता येईल? आणि परीक्षेचा कार्यकाळ आहे असा परीक्षेचं काय त्याला मंजुरी द्या म्हणून 30 चोपनमध्ये. 30 चोपनमध्ये. आता तुम्ही मला वाटतं आपलं जेव्हा बॉडी किंवा काही मीटिंग सुरू होईल ना हो. तर ते या 30 चोपनची लिस्ट पाठवतो परत आपल्याला. पण तोपर्यंत त्याचे खड्डे केले पाहिजे ना आपल्याला तोपर्यंत. मग ग्रामपंचायतचे करावे त्यांच्या हाती. आम्ही ग्रामपंचायत जर काही निधी असेल ग्राममध्ये खड्डा नाही. हजारो खड्डे आहेत. ऐका ना, मी काय म्हणतो तुमचे कॉन्ट्रॅक्टर मिळून किंवा काय आधी तात्पुरत्या स्वरूपात पण जे मोठे आहेत ते आपल्याला हे केलं तर जर मार्ग काढला तर बरोबर. हां. सभापती ताईंचं म्हणणं आलं की सगळे जे कॉन्ट्रॅक्टर सगळ्यांना चालू काही ना काय आपल्याला आपल्या दृष्टीने काही बोला. कचरे साहेब नमस्कार. म्हटलं आपल्याकडं आता सध्या जेवढे कामं वगैरे चालू आहेत तर त्या सगळ्या कॉन्ट्रॅक्टरला सांगा तुम्ही की तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्ती वगैरे करून द्यायला. हो सर ग्रामस्थ आहेत, चिंचोशी आहेत, दावडीचे ग्रामस्थ आहेत. आणि ह्या भागात तर आता आहे का? नाही. कुठल्या पण हेडमधून बरं का साहेब थोडंसं काय आयडिया लावता येईल पण हे प्रायोरिटीने आपल्याला करायचं आहे. हां खड्डे ना ती पण आडवे तिडवे पडले. चालते चालते ठीक. 2 रोड असं होऊन जाईल. चालते ठीक. काय डेव्हलपमेंटचं काम चालू आहे. आपल्या 10 मिनिटे तिथे नाही. जाताना आहे ना हां 100 पॉकलँड तिथं काम चालू आहे. हां आता हुंडाई हा त्यांच्या माध्यमातून जर एक दिवस JCB ते दिले हां. ते पॉकलँड ते त्याचा मुरम बिरम तरी तोपर्यंत भरून होईल. याला काही लगेच होणार नाही. आता इस्टिमेटला दिले त्यांनी, आम्ही पाहिलं ते. हा त्यांनी केलं. दिल्यापेक्षा आहेत ना जे कामं चालले ना ठेकेदार 2-3 रोड दिले डांबरीचे खड्डे होते. गाड्यामध्ये होऊन जाईल. 2-3 गाड्या. मोठाले खड्डे समजा जरी आपलं पेस्ट मार. आपल्या या दावडी आणि चिंचोशी हा जो काही जिल्हा परिषदचा जो रस्ता आहे तर त्या रस्त्यावरती जे काही खड्डे त्या ठिकाणी जे पडलेले आहेत साधारणतः हा जो काही 4-5 किलोमीटरचा जो काही रस्ता आहे दावडीपासून कमीत कमी 1000 खड्डे या ठिकाणी तयार झालेले आहेत. हे खड्डे हे जर समजा पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून
संबंधित अधिकाऱ्यांना जरा विनंती आम्ही केलेली होती. संबंधित आपले सभापती असतील, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य असतील, यांच्याही कानावरती ही गोष्ट घातलेली आहे. त्याचप्रमाणे खेड तालुक्याचे आमदार बाबा शेटकाळे यांच्याही ही गोष्ट कानावर घातलेली होती. आणि हा रस्ता न झाल्यामुळं, दुरुस्तीचे त्या ठिकाणी न झाल्यामुळं जे काही ST डेपो आहे आपलं राजगुरुनगरचं, तर त्या ठिकाणी त्या डेपोच्या माध्यमातून या परिसरातली जी काही चिंचोशी किंवा सिद्धेगावांची जी गाडी आहे ती सुद्धा वेळप्रसंगी गाडी कॅन्सल केली जाते. आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं सकाळी असेल किंवा संध्याकाळचं येण्या जाण्याचा विषय असेल, आता परीक्षांचा काळ आहे, त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं अपरिंद असं होणारं जे काही नुकसान आहे ते नुकसान होऊ शकतं. म्हणून शासनानं किंवा पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून ही तात्काळ त्या ठिकाणी दखल घ्यावी आणि तात्पुरती त्या ठिकाणी डागडुजी करावी अशी अपेक्षा सर्व ग्रामस्थांची. तशी विनंती आपण आपल्या ज्या काही सभापती आहेत, विद्याताई मोहिते असतील, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य विजयभाऊ शिंदे असतील, यांच्याकडे ही तत्काळ ग्रामस्थांच्या वतीनं चिंचोशी आणि दावडी आणि दोनकरवाडी या तिन्ही ग्रामपंचायतच्या वतीनं ही मागणी त्यांच्याकडे आपण करत आहोत. सध्या काय झाले, दावडीपासून तर चिंचोशी 7 किलोमीटरचा आहे. 7 किलोमीटरमध्ये जवळजवळ असंख्य खड्डे पडलेले आहेत. आणि आता उन्हाळा दिवस आहे, इथली मुलं महाविद्यालयात जातात खेळला, आणि सकाळची दावडी सिद्धेगावन गाडी असेल, चिंचोशी 10:30ची गाडी असेल, पण ते ऐन वेळेस डेपोनी हे रस्ता खराब असल्यामुळं कधी कधी गपकनी बंद होऊन जाते. त्यामुळं आर्थिक भार मुलांना सोसून परीक्षेला जरा थोडंसं सामोरं जाऊन त्यांना थोडं कठीण होतं. त्याच्यामुळं प्रशासनाने याची दखल घेऊन की तात्पुरते डागडुजीचे काम करावं. चिंचोशी ग्रामस्थांच्या वतीने रामनगर असेल, दोनकरवाडी आपल्या चिंचोशी गावच्या ग्रामस्थ असतील, त्याचप्रमाणे दावडी गावचे ग्रामस्थ असतील, यांच्या वारंवार या रस्त्यासंदर्भात तक्रारी येतात की बाबा रस्त्याला खूप खड्डे पडले, त्यामुळे येण्या जाण्यासाठी अडचण निर्माण होती. त्यामुळं मी 1-2-3 दिवसापूर्वी या सर्व ग्रामस्थांच्या तक्रारी ऐकल्यानंतर पंचायत समितीच्या माध्यमातून मी जिल्हा परिषदला या संदर्भात रस्त्यासंदर्भात पत्रव्यवहार केलेला आहे. आणि त्याची पाहणी या ठिकाणी आम्ही करण्यासाठी आलेलो आहोत. मुलांना या ठिकाणी चिंचोशीवरून मुलं जातात कॉलेजला वगैरे खेळला जाण्यासाठी, ये जा करत असतात. त्या रस्त्याची अशी दुरावस्था असल्यामुळे त्यांना प्रवास करण्यासाठी अडचण होते. त्यामुळं आणि कधी रस्त्याला अशी खड्डे वगैरे असल्यामुळं ST देखील ऐनवेळीच बंद केली जाते. त्यामुळं विद्यार्थ्यांची खूप अडचण होते ये जा करण्यासाठी. आणि आम्ही प्रशासनाच्या माध्यमातून हा रस्ता लवकरात लवकर करण्यासाठी मी अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. बघितलं असेल की आता माझ्या शेजारी हा कॉलेजचा विद्यार्थी आहे संग्राम, याला रोज STने कॉलेजला जायला लागतं, STने रोज परत यायला लागतं. 3-3 वेळा आठवड्यातलं असं होतं की ST रद्द झाली म्हणून या मुलांना खाजगी गाडी करून यावं लागतं. सकाळपासून ही मुली पण होत्या, आम्हाला यायला उशीर झाला म्हणून मुली त्या ठिकाणी गेल्या. ही सगळी कॉलेजची मुलं आहेत. म्हणून ही जी तुमच्या शेजारी उभी आहेत, मला दत्ताभाऊ असतील, संजीवभाऊ असतील, या सगळ्यांनी सांगितलं, संभाजी आबा, आमचे भाऊसाहेब, की काय सांगितलं की स्वप्नील असतील, या सगळ्यांनी सभापती ताईनं मला की बाबा तुमचा रस्ता कधी व्हायचा तेव्हा होत्या, परंतु आज आमच्या समोरचा प्रश्न आहे. एकदा 10वी-12वीच्या परीक्षा झाल्यात, कॉलेजच्या मुलांच्या परीक्षा आहेत, आणि या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर मुलांना जायला यायला फार अडचणीत तयार होते. तात्काळपणानं हा जिल्हा परिषदच्या रस्त्याची दुरुस्ती करा. कारण दुरुस्ती का आवश्यक आहे की बाबा लोकांच्यासाठी आहे, परंतु ST महामंडळ बऱ्याचदा रस्ते मोठे खड्डे पडलेत म्हणून ST इकडे यायला तयार नाही. ST महामंडळाला देखील आम्ही विनंती केलेली आहे, त्यांना देखील सूचना केली बाबा विद्यार्थ्यांचं नुकसान होईल असं काही करू नका. परंतु या निमित्तानं आताच अधिकाऱ्यांना देखील सभापती ताईंनी मी दोघांनी सूचना केल्या आहेत. आमच्या आमदार साहेबांना देखील आम्ही सांगितलेलं आहे की तात्काळपणाने ह्या रस्त्याची दुरुस्ती पुढच्या 8 दिवसामध्ये आपण करणार आहे. आणि ती केल्यानंतर ST सुरळीत झाल्यानंतर हा विद्यार्थ्यांचा प्रश्न जो आहे हा खऱ्या अर्थानं आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. त्या दृष्टीने सगळे ग्रामस्थ आम्ही या ठिकाणी आलो आहे. अधिकाऱ्यांना त्या संबंधित कारवाई करायला सांगितलेलं आहे. लवकरच याच्यामध्ये सुधारणा होऊन हा प्रश्न मार्गी लागेल हा विश्वास या ठिकाणी मला वाटतो. परंतु विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने यांच्या दृष्टीनं हा गंभीर विषय आहे, आणि त्या विषयाला आम्ही राजकारण समाजकारण याच्या पलीकडे जाऊन एक भावनिकतेने या विषयाकडे बघतोय, आणि त्यात लवकरच मार्ग काढण्याचं काम आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी करू. पहिलं तुझं नाव सांग. माझे नाव संग्राम राजेंद्र गोकुळे. मी खेडमध्ये HRM कॉलेज डिप्लोमामध्ये शिकत आहेत. आम्हाला येण्या जाण्यासाठी STचा जाण्याचा वापर असतो. STसाठी कधी काळ चुकून एखादी ST बंद पडते किंवा येताना आम्ही मध्येच STच येत नाही एखाद्या वेळेस, आणि जाताना कधी वेळेवर ST लागत नाही. परत सिद्धेगावला जाताना परत ST इकडं रिटर्न कधी येते त्याचा तपास नाही. त्याच्यामुळे आमचं कॉलेज लवकर असतं 10च्या वेळेस. आम्हाला जायला यायला STचा दोष आहे, त्या खड्ड्यांचा दोष, खड्ड्यांचा
आपले खड्डे जास्त प्रमाणात खड्डे पण झालेले दावडी चिंचोशी रोडला.